स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पिंपरी चिंचवड पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं यासाठी अजित पवारांची तुषार कामठे भेट घेत चर्चा करणार आहे। तुषार कामठे हे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढावं अशी भूमिका त्यांनी याआधी सुद्धा मांडलेली आहे आणि या संदर्भात आता ते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। पदाधिकारी मेळाव्याला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। आज आदित्य ठाकरे पदाधिकारी मेळाव्यातून महायुतीवर टीकास्त्र डागणार आहेत, तसंच आजपर्यंत केलेल्या कामांची उजळणी देखील ते करणार आहेत। मुंबई वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं या संदर्भात देखील आदित्य ठाकरे माहिती देणार आहेत। मुंबईतील प्रकल्प आणि विकास कामांच्या मुद्द्यावरून देखील आदित्य ठाकरे शिंदे फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे। पुढची महत्त्वाची बातमी। शेगाव ते अकोट मार्गावर चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। सांगलीच्या जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। कोणालाही काही सांगितलं तर मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी महापालिकेच्या समोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। हद्दवाढ न होता महापालिकेची निवडणूक लागल्यानं आंदोलन करण्यात आलं, तर शहराच्या हद्दवाढीची नागरिकांनी मागणी केलेली आहे। मात्र हद्दवाढीच्या आधीची कामं सुरू आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचा काल 53वा वर्धापन दिन झाला, पण हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची आरती करून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। पण ही आरती न करता कोल्हापूर वासियांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्यांच्या नावाने या ठिकाणी केला। आम्ही कृती समितीच्या वतीने त्यांना विचारणा केली की त्या पत्राच्या अनुषंगाने की तुम्ही प्रस्ताव पाठवलाय का, तर त्यांचे लेखी उत्तर आम्हाला असं आलेलं आहे की आम्ही पाठवित आहोत। म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी हद्दवाढ आहे, ही जी हद्दवाढ त्यांना नको आहे, त्यांना काम करायला नको आहे। तुळजापूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। नगरपालिका निवडणूक निकालापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला, तर तुळजापूर शहरामध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।